हाय. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात खूप सॅड होते बिकॉज गणपती बाप्पा निघाले त्यांच्या घरी. आमच्या सोसायटीमध्ये 5 दिवसाचा गणपती बाप्पा असतो. सो आता 5 दिवस झालेले आहेत आणि आता गणपती बाप्पा निघाले. त्यांनी खूप छान त्यांना नाचत गाजत सगळीजणं सोडायला चालली आहे. सोसायटीमध्ये प्रत्येक लहान पोरं मोठी पोरं प्रत्येकजण एन्जॉय करत आहे, नाचत आहे आणि त्यांचा निरोप घेतो आहे. आता त्यांची जायची वेळ झालेली आहे. प्रत्येकजण शेवटच्या गणपती बाप्पाच्या पाया पडताना आमचा गणपती बाप्पा बघा तुम्ही किती सुंदर, बघितलं की इतकं छान वाटत होतं. आणि ही आहे वनिता दीदी. ह्या माझ्या व्लॉग बघतात आणि आज त्यांना मी म्हटलं तुम्हाला मी व्लॉगमध्ये टाकणार आहेत म्हणून हसतायत त्या. आणि गणपती बाप्पा निघाले आहेत. चेरी घरी खूप नाचतो, पण ह्यावेळी मला माहीत नाही त्याला काय झालं होतं. तो अजिबात नाचतो, प्रत्येकजण एन्जॉय करते, पण चेरी सगळ्यांकडे बघत होता बिकॉज मला वाटते फर्स्ट टाईम त्याने असं बघितलं आहे विसर्जन गणपती बाप्पाचं. सो तो जरा एकदम ह्याच्यात होता की काय नक्की चाललं आहे इकडे. प्रत्येकजण त्याला घेऊन नाचत होतं, पण तो एकदम शांतच उभा राहिला होता.
हे बघा, आजी आणि नातवाचा डान्स आईंना आमच्या नाचायला खूप आवडतं म्हणतो. चेरीला घेऊन नाचत होत्या, खूप एन्जॉय केलाय आईंनी. फायनली गणपती बाप्पा निघालेत. आम्ही पूर्ण गणपती बाप्पाचं विसर्जन करायला गेलो नाहीत, पण माझ्याकडे क्लिप्स आहेत, त्या मी तुम्हाला पुढे दाखवते. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या है देवा, ठेवा तो जीवन आमचे, देतो निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा